आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। मुंबई पालिकेच्या निवडणुकांमुळे सर्वच पक्षांकडून आता बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे आणि अशातच मनसेनेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली उद्या सकाळी 10 वाजता वांद्र्यातील MIG क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे। मनसे शिंदे गट एकत्र येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असल्यानं या बैठकीकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। तर दुसरीकडे आगामी महानगरपालिका आणि संघटनात्मक बांधणीवरही या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि आमचे प्रतिनिधी विशाल पाटील या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवणार आहेत। विशाल, मनसे आणि शिंदे समर्थक एकत्र येणार असल्याच्या अनेक चर्चा सुरू असताना दुसरीकडे उद्या एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडणार आहे, याविषयी काय अधिक माहिती आपल्याकडे? विशाल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेते आणि सरचिटणीस यांची महत्वाची बैठक वांद्रे येथील MIG क्लब या ठिकाणी बोलवलेली आहे आणि या बैठकीचं अनुषंग जर आपण काढायचं झालं तर राज ठाकरे पुढच्या आठवड्यात विदर्भ दौऱ्यावरती जाणार आहेत। विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची मानली जाते। त्याचबरोबर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेते आणि सरचिटणीस यांच्यावरती जबाबदारी जी आहे ही देऊ शकतात। महत्वाचे काही बदल जे आहेत ते सुद्धा करण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेले काही दिवस शिंदे गट आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा सुद्धा रंगताना आपल्याला पाहता आहेत। त्याच्या बाबतीत मनसे नेते आणि सरचिटणीस यांची नेमकी काय मतं आहेत हे सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाणून घेतील। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसरा मेळावा घ्यावा अशी आग्रही मागणी जी आहे ती मनसेच्या नेत्यांकडनं गेले काही दिवस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या बाबतीत सुद्धा या बैठकीत काही चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या आठवड्यात विदर्भ दौऱ्यावरती जाणार आहेत। या विदर्भ दौऱ्याच्या बाबतीत एक प्लॅनिंग सुद्धा जे ते या बैठकीत केलं जाऊ शकतं। विशाल, नक्कीच धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मात्र उद्या होणाऱ्या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट्स त्यावरती न्यूज 18 लोकमतची नजर विशाल ठेवणार आहेत। शिवसेना आणि शिंदे गटामधला संघर्ष उफाळून आलेला आहे। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर शिवसैनिकांना अटक झाल्यानं शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। प्रभादेवीमध्ये झालेल्या राड्यानंतर सदा सरवणकर यांचे बॅनर्स फाडण्यात आले आहेत। सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, गोळीबाराचाही आरोप। शिवसैनिकांनी फाडले बॅनर्स, शिवसैनिकांसाठी नेत्यांची आक्रमक भूमिका। प्रभादेवी परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये राडा झाला। यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी 2 वेळा जमिनीवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलाय। शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये हा राडा झालेला बघायला मिळाला होता। शिंदे गटाने एक व्हिडिओ पोस्ट करून डिवचल्यानं हा वाद आणि राडा झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान शिंदे आणि शिवसेना या दोघांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आला। या स्वागत कक्षावरून एकमेकांना डिवचण्यात आलं। एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देत शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते। गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रात्री झालेल्या या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीपर्यंत पोहोचलं, तर पोलिसांनी 5 शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल करून अटकही केली होती। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली। सत्ताधाऱ्यांची ही गुंडागर्दी सहन केली जाणार नाही, तसंच ही गुंडागर्दी सुरू राहिली तर राज्य कसं चालणार असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केलाय। तर शिवसैनिकांची बाजू ऐकून न घेता कारवाई करण्यात आली असा आरोप अंबादास दानवेंनी केला। आज ही गुंडागर्दी अशीच पद्धतीने सुरू राहिली तर मग राज्य काय चाललंय? एका बाजूला वेपन वापरून गोळीबार केला जातो, कारवाई होत नाही आणि म्हणून आम्ही सगळेजण बसलो होतो। जोपर्यंत कारवाई त्यांच्यावर आर्म्ड ऍक्ट झाली, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। टीका करत असताना आमोर समोर या सगळ्या शिवसैनिकांच्या भेटी झाल्या, त्याच्यात बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीमध्ये दोन्ही बाजूने झाल्या। मी म्हणणार नाही की एका बाजूने झाल्या, परंतु गुन्हा एकाच बाजूनं पोलिसांनी रात्री नोंद केलेला आहे। एकाच बाजूच्या लोकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न नव्हे, कारवाई केलेली आहे। दुसऱ्या बाजूची तक्रार सुद्धा पोलिसांनी अद्यापर्यंत घेतलेली नाही। या संदर्भात शिवसैनिकांचा आरोप आहे की सदा सरवणकर जे आमदार आहेत
त्यांनी फायरिंग केलेली आहे. वाटतं याची डिटेल्स माहिती मी घेईल, परंतु अशा पद्धतीनं माहिती, परंतु एकाच बाजूच्या शिवसैनिकावर जे आमचे शिवसैनिक आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले, बाकीच्यांची तक्रार सुद्धा अद्यापपर्यंत घेतली नाही. आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्यावर झालेले हे आरोप फेटाळून लावले आहेत. दबावामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप सरवणकर यांनी केलाय. राग मनात ठेवून राडा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. शिंदे गटासोबत गेल्यानं बदनामी केली जात असल्याचा आरोपही सदा सरवणकरांनी केलाय. मला असं वाटतं की मी तसा प्रकारचा कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे पोलिसांना जर कोणी प्रेशर आणून अशा प्रकारचं काही गुन्हा दाखल करण्यासाठी करत असतील तर पोलीस आपलं काम करतील. मी या भागातला आमदार आहे, मी शिंदे साहेबांबरोबर काम करतो आहे, त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखली जाते. त्याचाच हा एक भाग आहे. मी कामाने मोठा झालेलो आमदार आहे, मी भांडणं करून मोठा झालेलो नाही. एकमेकांना डिवचण्याचं काम होऊ नये असं मतही सरवणकरांनी व्यक्त केलंय. हे जे काही छोटे मोठे सणासुदीला अशा प्रकारचे एकमेकाला डिवचण्याचे जे प्रकार होतात ते व्हायला नको होते. पण ज्या वेळेला मी तिथे आलो त्यावेळेला त्याच्यात थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि साधारणतः 11 वाजता पोलिसांनी जेव्हा आम्हाला विनंती केली की आपण हे आता काम बंद करा, त्यावेळेला मी तातडीने आमच्याबरोबर जे काही महिला वगैरे होते त्यांना घेऊन मी निघून आलो. कार्यकर्त्यांची हाणामारी, गोळीबाराचे आरोप आणि दाखल झालेले गुन्हे यामुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागलंय. त्यामुळे आगामी काळात दोन्ही बाजूंना संयम राखण्याची गरज निर्माण झाली आहे. नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली तर कार्यकर्त्यांमध्येही वाद वाढणार नाहीत, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महेश सावंत आणि इतर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचं कौतुक केलं. दरम्यान ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यावर महेश सावंत यांनी भाष्य केलं. कुणी अंगावरती आलं तर आम्ही शिंगावरती घेऊ असा इशारा सावंतांनी दिला. दुसरीकडे आम्ही निष्ठावंत आहोत तर उद्धव ठाकरेंनी आम्हाला संयम पाळण्यास सांगितलं ना, आम्ही संयम पाळत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. काय घडलं नाही, तो अंगावरती आला, बाकी काय नाही. अंगावर आमची सवय, अंगावर आला तर शिंगावर घ्यायचं. तुमच्या गटाकडून त्यांना मारहाण झाली असं सुद्धा त्यांनी म्हटलं. अशी झाली, थोडीफार झाली बाचाबाची नंतर. 395 कलम लावायची गरजच नव्हती, कारण एवढे काय 355 रॉबरी बिबरी असं ऐकलं आम्ही काय रॉबरी करायला काय का आम्ही काय म्हणजे दरोडेखोर आहोत काय? सामान्य माणसं. शिंदे गट आणि ठाकरे गट तुम्ही लिहिलेला तिथे, आम्ही काय वैयक्तिक नव्हता. तुम्हाला 2 महिन्यापासून आम्ही पोलिसांना सांगतोय की बाबा त्याच्यावर आवर घाला. शेवटी कधीतरी संयम सुटला. मुंबईमध्ये पालिका निवडणुकीच्या लढाईची ठिणगी पडलेली आहे. शिवसैनिक आणि शिंदे समर्थक कार्यकर्ते आमने सामने आलेले होते. आगामी निवडणुकीचा रणसंग्राम किती भीषण होणार याची चुणूकच यातून दिसून आली आहे. शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष. पालिका निवडणुकीतील संघर्षाची पायाभरणी. निवडणूक जिंकण्यासाठी हिंसाचाराचा आधार. राजकीय पक्षांमुळे मुंबईकर वेठीस. शिवसैनिक आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. प्रभादेवी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरामुळे अनेक समीकरणं बदलली आहेत. शिवसेनेतील शिंदे गटानं भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता हस्तगत केल्यानं शिवसैनिकांमध्ये असंतोष धुमसतोय. गेल्या आठवड्यात मुंबईतील वरळीत शिवसैनिकांनी भाजपची पोस्टर्स फाडली होती. आता प्रभादेवीत राडा झाला. सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांचे बॅनर फाडण्यात आले. एकंदरीतच गणेशोत्सवाची सांगता होत असतानाच राजकीय संघर्षाचा श्रीगणेशा झाला. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना, शिंदे गट आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सत्ता गमावलेल्या शिवसेनेला त्यांची ताकद कायम आहे हे दाखवण्यासाठी बीएमसी राखणं गरजेचं आहे. तर शिंदे गट आणि भाजपला त्यांची ताकद दाखवून द्यायची आहे.
ही निवडणूक जिंकली तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास राजकीय पक्षांना मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि शिंदे गटानं प्रतिष्ठेची केली आहे. राज्यात झालेलं सत्तांतर, शिवसेनेतील फूट यावर सामान्य नागरिकांना काय वाटतं याचं उत्तर निवडणुकीच्या निकालातून मिळणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट आपापली बाजू मतदारांसमोर आक्रमकपणे मांडताना दिसतायत. मात्र हा आक्रमकपणा हिंसाचारात रूपांतरित होत चाललाय. निवडणुका जवळ येत असल्यानं हा संघर्ष अजून वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनं यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण राजकीय संघर्षाचा फटका सामान्यांना सहन करावा लागतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिक्षकांची निवडणूक, पोलिसांची छडी या संदर्भातली बातमी आपण पाहणार आहोत. कारण स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या अमरावतीतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला रविवारी गालबोट लागलं. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये चुरशीची लढत आहे. पाहुयात अमरावतीमध्ये नेमकं काय घडलं त्या संदर्भातला हा रिपोर्ट. शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत गालबोट. अमरावती शहरातली घटना. मतदान केंद्र परिसरात गोंधळ. मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये राडा. परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज. आमदार देवेंद्र भुयारांना धक्काबुक्की. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक रविवारी अमरावतीत पार पडली. मात्र मतदान केंद्रावर लॉबिंग होत असल्याच्या कारणावरून विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये अचानक वादाची ठिणगी पडली. हा वाद विकोपाला गेल्यानं दोन्ही बाजूचे काही जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे मतदान केंद्र परिसरात गोंधळ उडाला. आमदार देवेंद्र भुयार हे मतदान केंद्राच्या आत असल्यानं काहींनी आक्षेप नोंदवला. तर आपण प्रतिनिधी असल्यानं आत होतो, तसंच आपल्याला धक्काबुक्की झाली नसल्याचंही आमदार देवेंद्र भुयारांनी स्पष्ट केलं. मतदान प्रतिनिधी मी आहो, माझा तो अधिकार आहे. लोकशाही या भारत देशामध्ये आहे. मला मतदान प्रतिनिधी केलेला आहे आणि मी आतमध्ये थांबणारच आहे. संख्येनं जास्त लोक आतमध्ये थांबले. सरांनी सांगितलं अर्धे लोक बाहेर निघा. ज्यांचं प्रतिनिधी नाही त्यांनी ते बाहेर निघा, जे प्रतिनिधी ते आतमध्ये थांबा, तेवढाच विषय. बाकी तर शिवाजी शिक्षण संस्थेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. आम्ही दोघंही गेलो आणि दोघांनाही बाकीच्या बाहेर काढून आम्ही दोघं आम्ही चाललो. 21 उमेदवार रिंगणात. शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांची ही शिक्षण संस्था. शिवाजी शिक्षण संस्थेची रविवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 9 पदांकरता 21 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत 774 सभासदांनी मतदान केलं. विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये चुरशीची लढत. मतदान केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि मोठाच गोंधळ उडाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र रविवारी घडलेल्या गोंधळामुळे या प्रतिष्ठेच्या निवडणुकीला गालबोट लागलंय एवढं मात्र नक्की. अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 12 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण इथे सभा होतीये आणि या सभेच्या अनुषंगानं 42 गावच्या अंगणवाडी सेविकांना येण्याचे शासकीय आदेश देण्यात आलेले आहेत असं पत्रक अंबादास दानवेंनी ट्विट केलेलं आहे. याआधी संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमाला गर्दी झालेली नव्हती. तशीच अवस्था ही मुख्यमंत्र्यांच्या सभेची होऊ नये म्हणून अगोदरपासूनच काळजी घेतली जाते असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावलाय. दरम्यान या पत्राबाबत जिल्हा परिषद विभागाकडे संपर्क साधला असता हे पत्र आमच्या कार्यालयानं काढलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर सभेवरून राजकारण केलं जात असल्याचं भुमरेंनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांची अशी 12 तारखेला सभा आहे
आणि सर्व पर्यवेक्षकांनी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सहाय्यका यांना सगळ्यांना या सभेस उपस्थित करावं. 8 सप्टेंबरचे हे पत्र आहे. मी या संदर्भात जिल्हा परिषदेचे सीओ गटणे यांच्याशी चर्चा केलेली आहे. ते या सगळ्या प्रकरणाची निश्चित सविस्तर चर्चा करतील. परंतु फक्त हा अतिशय दुर्दैवी पायाखालची वाळू सरकल्यानंतर जनता सपोर्ट करत नाही. शासकीय यंत्रणेचा वापर करणं हे निषेधार्ह. शासकीय यंत्रणा ही कोणाच्याच मालकीची नसते, कोणत्याच पक्षाची नसते. त्यांचे प्रश्न सोडवण्याचे सोडून अंगणवाडी असेल, आशा सेविका असेल, यांचे वेळेवर वेतन मिळत नाही वगैरे हे इश्यू सोडून त्यांना उलट सभेला आणण्याचा प्रयत्न करणं. आजूबाजूच्या शेवगाव, गेवराई, पैठणचे लोक येत नाही म्हणून गेवराई आणि शेवगाव, गेवराई हे बीड जिल्ह्यात आहे, शेवगाव हे नगर जिल्ह्यामध्ये आहे. या 2 तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाहनं लावून लोक आणण्याचा प्रकार चालू आहे. थोडक्यात पैठणला जी आदित्यजी ठाकरे साहेबांची सभा झाली होती, त्याच्यानंतर स्वतः भुमरे ज्यावेळेस पैठणला पहिल्यांदा गेले त्यावेळेस मला वाटतं सगळ्यांनीच बघितलं असेल की जेमतेम 100 खुर्च्या सुद्धा समोरच्या भरलेल्या नव्हत्या आणि म्हणून चौताळून ही सभेचं आयोजन केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिंदे गटावरती जोरदार टीका केलेली आहे. गुवाहाटीनंतर महाराष्ट्र बदनाम झालेला असून केंद्रामध्ये बसलेल्या भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राला बदनाम केल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्यातील गोंधळ लोकशाहीला घातक असल्याची टीकाही नाना पटोलेंनी केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांची भेट घेतल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचं एक तमाशा निर्माण करण्याचं काम झालेलं आहे. गुवाहाटी आणि गुवाहाटीच्या नंतर जे काही पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी राजकीय जी काही देशामध्ये झाली, महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचं राहिलं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र राहिला आणि महाराष्ट्र एक राजकीय सदृढ असलेलं हे राज्य होतं. पण केंद्रामध्ये बसलेल्या भाजपच्या सरकारने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे हे आम्हाला कोणालाही नाकारता येत नाही. संविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि असंविधानिक सरकार महाराष्ट्रात असताना सरन्यायाधीश मुख्यमंत्र्याला कसं भेटतात, कारण की त्या सरकारवर आक्षेप आहे आणि त्यांच्या कोर्टात न्याय चालू आहे. निर्णय तर कोणी कोणाकडे बघावं, जनतेने लोकशाहीमध्ये कोणी कोणाकडे बघावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. भाजपचे आमदार संजय कुटे यांनी शिवसेना नेमकी कुणाची यावर पुन्हा एकदा भाष्य केल्यानं शिवसेना नेमकी कुणाची या चर्चा निर्माण झाल्यात. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शरद पवारांची शिवसेना आहे, तर शिंदे गटातील शिवसेना ही अस्सल बाळासाहेबांची शिवसेना असल्याची टीका देखील केली. यावेळी बोलताना संजय कुटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जहरी टीका केली आहे. काही दिवसांनी नाना पटोले हेच भाजपत येतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही असं आमदार संजय कुटे म्हणाले. यासोबत बोलताना नाना पटोलेंनी नितीन गडकरींसारख्या नेत्यांवर बोलण्याची पटोलेंची कुवतच नाही असं म्हणत कुटे यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधलाय. त्यांच्यावर मी कधी बोलत नसतो पहिली गोष्ट, कारण ते मोठे नेते आहेत. नाना पटोले हे साधे व्यक्ती आहेत का? त्यांनी भाजप दर्शन पण घेतलेलं आहे ना, भाजप पण त्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळे इकडून तिकडे त्यांचा कारभार चालू असतो आणि गडकरी साहेबांबद्दल बोलण्या इतकी त्यांची कुवत पण नाही. त्यामुळे अशा नेत्यांवर भाष्य करणं आम्हाला आवडत नाही. सगळ्यांना भूमिका समजून आणि सगळ्यांना भूमिका मान्य आहे, जनतेला भूमिका मान्य आहे. पण तू रोज जी उद्धव साहेबांची सेना जी आहे की जे शरद पवार चालवतात, पवार साहेब चालवतात, आदरणीय पवार साहेब चालवतात, म्हणजे तो जो आता सेना झाली ती पवार साहेबांची शिवसेना आहे आणि ही जी ओरिजिनल शिवसेना माननीय बाळासाहेबांची शिवसेना आहे. कोकणामधील रिफायनरीच्या वादामध्ये आता काँग्रेसनं देखील उडी घेतलेली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूरमध्ये रिफायनरी विरोधकांची भेट घेतली. रिफायनरीमुळे निसर्गाचं नुकसान होत असेल तर काँग्रेस समर्थन करणार नाही अशी भूमिका नाना पटोलेंनी घेतली आहे. रिफायनरी विरोधकांनी पुन्हा एकदा त्यांचा विरोध दाखवून दिला. महिलांनी जोरदार घोषणाबाजी करून रिफायनरीच्या विरोधातला त्यांचा संताप व्यक्त केला.
नाना पटोलेंनी रिफायनरी विरोधकांची भेट घेतली, त्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. यापूर्वी नाना पटोले यांनी रिफायनरी समर्थकांचीही भेट घेतली होती. कोकण रिफायनरीमुळे निसर्ग, प्राणी, जलचर यांना हानी पोहोचत असेल तर समर्थन करणार नाही, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्याच आधारावर या ठिकाणी उद्योग उभे व्हावेत, पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी उद्योग उभे व्हावेत, रोजगार निर्मिती व्हावी, ही कल्पना काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासंदर्भात तांत्रिक बाबींचा अभ्यास करून नंतर भूमिका जाहीर केली जाईल, असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. नाना पटोले यांच्या भूमिकेवरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तिने आज भूमिका स्पष्ट नाही केली ना. आज जर त्यांनी भूमिका स्पष्ट केली असती तर आम्ही मानलं असतं की हे विरोधक आहेत म्हणून. आम्हाला विश्वास नाहीये, बरोबर की ते पहिले समर्थकामध्ये होत्या, समर्थकांच्या भूमिकेने बोलत होत्या, मिटिंग जात होत्या, पण आज त्यांना स्टेजवरती पण त्यांना विचारलं की तुम्ही समर्थक असल्यामुळे तुम्हाला हा विरोध झाला आहे. कारण जिथे जो याच्या पुढे जो पक्ष येणार आहे, ज्यांनी समर्थन केलं आहे त्याला आम्ही एंट्री देणार नाही असं ठरवलंच आहे, पण त्याला पण असं विरोध करणारच आहोत. नाना पटोलेंच्या भूमिकेवरती आम्ही काही समाधानी नाही, कारण जो प्रकल्प मुळातच तिकडे विनाशकारी होता त्याच्यावर परत विचार करण्याची काय गरज आहे? त्याच्यावरती विचारच करण्याची गरज नाही. आमचं त्यांना एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला जर रिफायनरी प्रकल्प इथे रेटवायचं असेल तर ह्या ज्या 10,000 महिला इथे 10,000 मंडळी जी जमलेले आहे त्या जमावाला तुम्ही गोळ्या घाला आणि त्याच्यानंतर रिफायनरी प्रकल्प करायचा इथे मानस करा तुम्ही. कोकणातील रिफायनरीला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय, मात्र रिफायनरीला पाठिंबाही मिळताना दिसतोय. त्यामुळे सरकार आणि प्रशासनानं यावर सगळ्यांचं समाधान होईल असा तोडगा काढण्याची गरज आहे. सचिन सावंतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. अमरावती जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे. आदिवासी तरुणीला पळवून नेऊन तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. तर पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्यानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं खासदार अनिल बोंडे यांनी सांगितलंय. लव्ह जिहादचा मुद्दा पुन्हा तापलाय. चिखलदरा तालुक्यातील कोटमी गावातील आदिवासी तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आलाय. लव्ह जिहाद प्रकरणातून तिची हत्या केल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय. शाहरुख या युवकानं तरुणीला फूस लावून पळवून नेलं होतं. त्यानंतर मित्रांच्या मदतीनं तरुणीची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप बोंडे यांनी केलाय. 18 ऑगस्टला त्या गावामध्ये मीटिंग सुद्धा झाली, ग्रामसभा झाली आणि तिच्या वडिलांनी कैफियत मांडली की या पोरांनी, परतवाड्याच्या पोरांनी माझ्या मुलीला नेलेलं आहे. आणि 19 ऑगस्टला तिचा गावातल्या शेतामधल्या विहिरीवर प्रेत तरंगताना दिसलं. संपूर्णतः हा खुनाचा प्रकार होता. आदिवासी तरुणीला फूस लावून पुण्यात पळवून नेण्यात आलं होतं. 20 जुलै रोजी शाहरुख उर्फ जाकीर यानं तरुणीला पळवून नेलं होतं. या गंभीर घटनेनंतर गावात पंचायत बसली होती. त्यानंतर आदिवासी युवकांनी 17 ऑगस्टला तरुणीला गावात परत आणलं. 18 ऑगस्टला शाहरुख आणि त्याचे मित्र गावात आले. शाहरुखनं तरुणीला त्याच्यासोबत दुचाकीवर नेलं. 19 ऑगस्ट रोजी तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी मुलीची हत्या झाल्याची तक्रार चिखलदरा पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप करण्यात येतोय. 19 ऑगस्ट पासून अजूनपर्यंत पोलीस तपासच करीत आहेत. पोलीस स्टेशनला पत्रही दिलं तरी पण ठाणेदार कारवाई करत नाही. उलट 2 कॉन्स्टेबल त्यांच्या घरी जाऊन आले और ये प्रकरण रहने दो, लड़की तो हाथ से गई है असं समजावायला लागले. पोलीस दुर्दैवाने अजूनही हातावर हात देऊन बसलेली आहे. जिल्ह्यात लव्ह जिहादच्या घटना वाढल्याचा आरोप केला जातोय. 15 दिवसात लव्ह जिहादच्या 6 घटना उघड झाल्याचा दावा करण्यात आलाय. त्यातच आता आदिवासी तरुणीची लव्ह जिहादच्या प्रकरणातून हत्या झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. एकंदरीतच या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपास करून सत्य समोर आणण्याची गरज आहे. तरच जिल्ह्यात निर्माण झालेला हा तणाव कमी होईल. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात दंड थोपटले। याच ठिकाणाहून पेशव्यांनी दिल्लीच्या शासनाला आव्हान दिलेलं होतं। याची आठवण करून देत पवारांनी आगामी निवडणुकीसाठी तयार असल्याचा संदेश दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांनी दिल्लीतून राजकीय संदेश दिला। छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या तख्तासमोर झुकले नाहीत। पेशव्यांनी दिल्लीच्या तख्ताला जिथून आव्हान दिलं होतं तिथं अधिवेशन आयोजित करण्यात आलंय असं शरद पवार यावेळी म्हणाले। शरद पवारांनी त्यांच्या भाषणातून विविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला। देशाची आर्थिक स्थिती, शेतकरी आत्महत्या यावरून पवारांनी जोरदार टीका केली। भारतीय जनता पार्टी जैसी सांप्रदायिक पार्टी है, उन्हें दूर रखने के लिए जिनकी तैयारी है, ऐसे समविचारी जो राजनीतिक दल है, इनके साथ अच्छे रिश्ते रखकर लेकर कोई कार्यक्रम हम ले सकते हैं क्या, इस पर हमें ध्यान देना होगा। लोकसभा निवडणुका 1.5 वर्षांनंतर होणार आहे, त्यामुळे आत्तापासूनच देशभरात विरोधक एकजूट होताना दिसतायत। भाजपच्या विरोधात शरद पवार हे विरोधकांचा चेहरा ठरू शकतात। देशभरातील विरोधकांची मोठ बांधण्यात शरद पवार यांचा अनुभव उपयोगी ठरू शकतो। त्यामुळे महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरू शकते। शेतकरी अक्षरशः हातघाईला येतो, उद्ध्वस्त होण्याची त्याच्यावर वेळ येते, परंतु त्याकडे ज्या नजरेने किंवा मदतीच्या भूमिकेतनं सरकारने पाहायला पाहिजे ते सरकार केंद्र सरकारही बघत नाही, राज्य सरकारही बघत नाही। केंद्रात प्रबळ असलेलं भाजप सरकार सत्तेत आहे, त्यामुळे विरोधकांना सरकारच्या विरोधात मोठा संघर्ष करावा लागणार आहे। एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीतून रणशिंग फुंकलंय। आता मतदार त्याला कसा प्रतिसाद देतात हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला की महाराष्ट्र कधीच दिल्लीपुढे झुकणार नाही। महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे। सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादीची ही भूमिका असणार आणि निश्चितपणे राष्ट्रवादी यावेळी गड जिंकून आणेल असंही स्पष्टपणे कार्यकर्त्यांना संदेश शरद पवार यांनी दिलेला आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। तर संपूर्ण दिवसभरामध्ये घडलेल्या इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बातमीपत्राच्या माध्यमातून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर। पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। आठवडाभरामध्ये राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय। तर पुण्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी भरलं। तासाभरापासून पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला असल्यानं पुणेकरांना दिलासा मिळालेला आहे। तर तिकडे आंबिल ओढा भागालाही पावसानं झोडपून काढलं। तर धनकवडी भागातील चव्हाण सोसायटीमधील 50 वर्ष जुनं वडाचं झाड पावसामुळे कोसळलं असून यात कुणालाही दुखापत झालेली नाहीये। अग्निशमन दलानं झाड हटवण्याचे प्रयत्न सुरू केलेले होते। कोथरूडमध्ये देखील काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं होतं। तर दमदार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही झोडपून काढलं। जिल्ह्यात नद्यांना पूर आला। सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। तर कुडाळ शहराच्या बाजूने वाहणाऱ्या भंगसाळ नदीला पूर आल्यानं नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं। तर तिकडे बांद्यालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला पूर आलेला असून बांदा आळवाडी बाजारपेठेत पाणी शिरलं। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। तर पावसाचा जोर कायम असल्यानं शहरामध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। तर कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्याला मुसळधार पावसानं झोडपलं। मोरे इथल्या स्वप्ननगरी अपंग आश्रम जवळील पुलावरती देखील पाणी आलेलं होतं।
तर गडचिरोलीमध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। या पावसाचा फटका महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला बसला, कारण राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या पुलाचा जोड रस्ता वाहून गेल्यानं सीमावर्ती भागाचा तेलंगणाशी संपर्क तुटला। तेलंगणासह सीमेवरती असलेल्या सिरोंचा तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे या ठिकाणी महामार्गावरील वाहतुकीलाही याचा फटका बसल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। उत्सव प्रेमी अशी कोल्हापूरकरांची ओळख आहे आणि या कोल्हापूरकरांनी यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक अक्षरशः गाजवून सोडली। कोल्हापूरकर मिरवणुकीमध्ये एवढे नाचले की कोल्हापूरकरांच्या चपला तुटल्या। हे आम्ही सांगत नाही आहोत, तर कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मार्गावरती चपलांचा अक्षरशः खच पडलेला दिसून आला। शनिवारी या चपला गोळा करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेचे सफाई कर्मचारी लागले होते, तर 5 डंपर भरून चपला गोळा केल्याचं त्यांनी सांगितलंय। कोल्हापूरकरांचा नाद खुळा म्हणतात ना, ते उगाच नाही बरं का। गणेशोत्सवाचा उत्साह यंदा विक्रमी परावर्तित झालेला आहे। मुंबईमध्ये 120.2 तर पुण्यात 105 डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद झालेली आहे। ठाण्यातही आवाजाची पातळी ओलांडली गेली, तर कोरोना काळामध्ये आवाज कमी होता, मात्र यंदा निर्बंध शिथिल झाल्यानं ढोल ताशे आणि डीजेच्या आवाजात मिरवणुका पार पडल्या। मुंबईमध्ये ठिकठिकाणांहून निघालेल्या विसर्जन मिरवणुकांची शनिवारी 21 तासानंतर सांगता झाली, तर पुण्याची मिरवणूक तब्बल 29 तास चालली। ढोल ताशा, नाशिक बाजा, बेंजोरच्या तालावर थिरकत भक्तांनी गणरायाचा निरोप घेतला। तर यावेळेला कुठे किती आवाजाची नोंद झालेली आहे त्यावरती एक नजर टाकूयात। तर आवाजाचा विक्रम पार पडलेला असताना शांतीनगर, सांताक्रूज परिसरामध्ये 118 डेसिबल इतकी आवाजाची तीव्रता नोंदवली गेली, तर 105 इतका डेसिबल आवाज नोंदवला गेला वरळी आणि पेडर रोड परिसरामध्ये। त्यानंतर माटुंग्यामध्ये 103 डेसिबल, वरळी नाकामध्ये 102 डेसिबल, जुहू तारा रोड परिसरामध्ये 101 डेसिबल, तर शिवाजी पार्क परिसरामध्ये 99 डेसिबल, गिरगाव चौपाटी या ठिकाणी 93 डेसिबल इतक्या आवाजाची नोंद केली गेली। तर मुंबई पाठोपाठ आता वळूयात पुण्याकडे। पुण्यामध्ये वर्ष 2022 साली 105.2 डेसिबल इतक्या आवाजाची नोंद करण्यात आलेली होती। वर्ष 2021 मध्ये 59.8 डेसिबल, तर वर्ष 2020 मध्ये 59.8 डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला, कारण कोरोनाच्या काळामध्ये आवाजाच्या मर्यादा सगळ्यांनी पाळल्या। त्यानंतर वर्ष 2019 मध्ये 86.2 डेसिबल इतक्या आवाजाची नोंद झाली, तर वर्ष 2018 मध्ये 90.4 डेसिबल इतका आवाज पुण्यात नोंदवला गेला। तर वर्ष 2017 साली हाच आवाज होता 90.9 डेसिबल इतका। प्रेम प्रकरण रक्तरंजित वळणावरती गेल्यानं 8 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली। प्रेम प्रकरणाला विरोध होत असल्याच्या रागातून मुलाचं अपहरण करून 20 कोटींची खंडणी मागण्यात आलेली होती। निर्घृण हत्येमुळे पिंपरी चिंचवडला मात्र आता पोलिसांनी त्यांना जेव्हा हा व्हॉट्सॲप मेसेज प्राप्त झाला, तर त्या मेसेजच्या ओरिजिनवर टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करून तपास करून आपण आरोपीच्या जवळ गेलो। आरोपी मंथन आणि अनिकेत हे दोघेही व्यसनाधीन झालेले होते आणि त्यामुळेच ते निर्घृण कृत्याला धजावल्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र शहरात अशा प्रकारचे 2 गुन्हे घडल्यानं नागरिकांना धक्का बसलाय। बदला घेण्याच्या भावनेतून आणि खंडणी उकळण्यासाठी लक्ष्मण देवासी नावाच्या 8 वर्षीय मुलाचं अपहरण केलं गेलं होतं आणि त्यानंतर त्याचाही निर्घृण खून करण्यात आला होता। आदित्य उगलेलाही अशाच पद्धतीने मारण्यात आलं। त्यामुळे वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे लहान मुलांचं अपहरण करून त्यांचा निर्घृण खून करणाऱ्या विकृत गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली की नाही, हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। तर दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर। औरंगाबादेत ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यात एक वृद्ध महिला आणि 2 मुली वाहून गेल्या।
स्थानिकांमुळे वृद्ध महिला आणि एक मुलगी बचावली असून ब्रेकनंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. औरंगाबादेत शिक्षकांनी आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात मोर्चा काढला. दरम्यान शिक्षकांचा आजचा मोर्चा दुर्दैवी असल्याचं प्रशांत बंब यांनी म्हटलंय. दरम्यान संस्था चालकांनीच शासकीय शाळा भकास केल्या आणि संस्था भरभराटीला नेल्याचंही बंब यांनी म्हटलंय. तसंच आज शिक्षकांनी केलेला मोर्चा हा बेकायदेशीर असून यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असंही प्रशांत बंब यांनी म्हटलंय. शिक्षकांना खुले आम ते असे आवाहन करत होते. म्हणजे या शिक्षकांच्या बेकायदेशीर संघटना, एक आमदाराने जो योग्य कायदेशीर प्रश्न उचलला त्याला योग्य मंचावर जाऊन त्याच्या आपल्या बाबी मांडण्याच्या ऐवजी संघटनांचा दबाव आणून हजारोच्या संख्येने जमून इथल्या इथे दाबण्याचा प्रकार जो करत होते हे, आणि याला जे साथ देत होते ते सन्माननीय आमदार होते शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघातले. 15 ते 20,000 घेणाऱ्या शिक्षकांकडे तुम्ही तुमची मुले पाठवण्याची हिंमत करतात. तुम्ही चांगलं शिकवत नाही म्हणून तर कुणीही जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकत नाही, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि म्हणून आजच्या मी या मोर्चाचा निषेध करतो. मला असं वाटलं होतं तिथं आत्मचिंतन करून आणि गुणवत्ता सुधारून देऊ असं ते राज्याला सांगायला आले, परंतु तसं न करता आम्ही असं करूच, आम्ही गुन्हेगारी स्वरूपाचे खोटे कागदपत्र बनवून मुख्यालय असल्याचं दाखवूच, इतरही आम्ही सगळे बेकायदेशीर कामं करूच, आमच्याकडे बिलकुल कोणी बोलायचं नाही. राज्यामध्ये कोणतंही सरकार आलं तरी शिक्षण क्षेत्रातील समस्या सुटत नाहीत आणि त्यामुळे राज्यातील शिक्षक आमदार पुणे ते मुंबई पायी दिंडी काढून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील, अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत करणार आहेत. शिक्षकावर आजपर्यंत होत चाललेला जो काही आर्थिक अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी शिक्षक बंधू भगिनी आज पुणे येथे माननीय शिक्षक आमदारांच्या साथीनं रस्त्यावर उतरलेले आहेत. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे शिक्षक बंधू पुणे ते मंत्रालय असा प्रवास करणार आहेत. बाबासाहेबांना असं वाटतं की आम्हाला पैसा मिळतो, आम्हाला शासनाचं अनुदान मिळतं, आम्हाला शासनाचं अनुदान नाही तर 1 रुपया पगार सर मिळत नाहीये. त्यांनी पाहिलेलंच नाहीये. त्यांना म्हणाव या सर्वसामान्य शिक्षकांमध्ये या, त्यांचे प्रश्न बघा आणि मग बोला म्हणाव. इथं आम्ही काय रोजचं मरण मरतोय आणि काय आमची रोजचं जीवन जगतोय हे आम्हाला माहिती आहे. आज 15 वर्ष झाली आम्ही काम करतोय सर. आमची मुलं आज हाताला आलेली आहेत आणि आम्हाला 1 रुपया पगार नाही. आमची मुलं म्हणतात सोडून द्या नोकरी. काय सर कसं सोडायचं? इतके वर्ष आम्ही ज्ञानदानासारखं पवित्र काम करून आज आम्हाला भीक मागायची वेळ आलेली आहे सर, भीक मागायची. लंपी आजार प्रतिबंधासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी किसान सभेनं केलेली आहे. जनावरांमध्ये वेगानं पसरणाऱ्या लंपी स्किन आजारानं राज्यातील पशुधनाला विळखा घातलेला आहे. लंपी हा संसर्गजन्य आजार असल्यानं राज्यातील पशुधन आणि दुग्ध व्यवसाय या आजारामुळे धोक्यात आलेला आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये 218 गावं या आजारानं प्रभावित झालेली आहेत, तर 34 जनावरांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे. हा आजार मोठ्या प्रमाणात संसर्गक्षम असल्यानं प्रभावी उपाययोजना न केल्यास राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. शिवाय दुग्ध व्यवसाय कोलमडून पडू शकतो. ज्या ठिकाणी अशा प्रकारचा संसर्ग वाढतोय तो जागेवर कसा थांबवता येईल, पशुधनाच्या हानीच्या बद्दल कशा प्रकारे प्रतिबंध करता येईल आणि हा आजार इतर निरोगी क्षेत्रामध्ये वाढणार नाही याच्याबद्दल काय काळजी घेता येईल याबद्दल एक तातडीने मास्टर प्लॅन तयार करावा. ज्या ठिकाणी संसर्ग झालाय तिथे सुद्धा पशुहानी टाळण्यासाठी पशुधन विकासचे सगळे जे काही अधिकारी असतील, मनुष्यबळ असेल, त्याला तातडीनं कामाला लावावं. सतर्कतेनं आणि गांभीर्यानं पावलं उचलावीत अशा प्रकारचं आव्हान किसान सभेच्या वतीने महाराष्ट्र सरकारला आम्ही करतो आहोत. कोलकात्यामध्ये ईडीनं मोठी कारवाई केलेली आहे. कोलकातामधला व्यापारी नासिर अहमद खानच्या घरात ईडीला मोठं घबाड सापडलं असून त्याच्या घरातून तब्बल 17.32 कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. ईडीनं दिलेल्या माहितीनुसार आमिर खान गेमिंग ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता. पाहूयात व्यापाऱ्याचा ईडीकडून कशा प्रकारे पर्दाफाश करण्यात आला आहे.
कोलकात्यात व्यावसायिकाच्या घरी कुबेराचा खजाना. ईडीला सापडलं मोठं घबाड. तब्बल 17.32 कोटी रुपये केले जप्त. गेमिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक. ईडीची 6 ठिकाणी छापेमारी. कोलकात्यात एका व्यावसायिकाच्या घरी कुबेराचा खजाना सापडल्यानं ईडी अधिकाऱ्यांच्या हाती मोठं घबाड लागले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी व्यावसायिकाच्या घरी अवैध रक्कम असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी धाड टाकून चौकशी सुरू केली. यावेळी व्यावसायिकाच्या पलंगाखालून 7 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. हे पाहून अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी इतर 6 ठिकाणी देखील छापे टाकले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत तब्बल 17.32 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. गेमिंग ॲपद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी या व्यावसायिकाच्या घरी धाड टाकण्यात आली होती. नासिर अहमद खान हा गेमिंग ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता. त्यानं ई नगेट्स नावाचं एक मोबाईल गेमिंग ॲप लॉन्च केलं होतं. सुरुवातीला या गेमिंग ॲपच्या माध्यमातून युजर्सना चांगली बक्षिसं देण्यात आली. युजर्सच्या वॉलेटमध्ये पैसे पाठवण्यात आल्यानं युजर्सचा विश्वास वाढला आणि त्यांनी ॲपमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. या ॲपची प्रसिद्धी वाढत गेल्यानं मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले गेले. या घोटाळ्याचा नेमका भांडाफोड कसा झाला ते पाहूया. प्रारंभी कंपनीनं वापरकर्त्यांना कमिशन दिलं. यामुळे लोकांचा कंपनीवरील विश्वास वाढला. त्यांनी जास्त कमिशनच्या लालसेपोटी मोठी रक्कम कंपनीत गुंतवली. त्यानंतर कंपनीनं अचानक पैसे देणं बंद केलं. त्यानंतर प्रोफाईल माहितीसह सर्व डेटा ॲप सर्व्हरवरून काढून टाकण्यात आला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचं युजर्सच्या लक्षात आलं. तसंच फेब्रुवारी 2021 मध्ये FIR नोंदवण्यात आला होता. ईडीनं सांगितलं की फेडरल बँकेनं पहिल्यांदा कोलकाता कोर्टात कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये कोलकाता पोलिसांनी कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांविरोधात FIR नोंदवला. या प्रकरणानंतर नागरिकांनी मोहात पडून अनोळखी ॲप वापरू नये. अशा ॲपद्वारे फसवणूक होऊ शकते. अनेकदा असे ॲप वापरकर्त्याला अर्थात युजरला अडचणीत आणू शकतात. आर्थिक व्यवहार हे सुरक्षित आणि लोकप्रिय अधिकृत ॲपद्वारे करावेत असं कळकळीचं आवाहन देखील ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचं निधन झालंय. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यामध्ये गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम इथे वयाच्या 99व्या वर्षी स्वामी स्वरूपानंद यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी त्यांची ओळख होती. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे देशविदेशातही भक्त आहेत. मध्य प्रदेशमधील महाकौशल झोनमधील सिवनी जिल्ह्यातील दिघौरी इथे 2 सप्टेंबर 1924 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता. जगद्गुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज हे ब्रह्मलीन झाले ही बातमी समजताच मन अतिशय सुन्न झालेलं आहे आणि हिंदू धर्मासाठी अत्यंत मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. स्वामीजींचं कार्य हे अद्भुत आणि अतुलनीय असं आहे. त्यांनी हिंदू धर्मासाठी जे काही योगदान दिलेलं आहे ते खूप मोठं आहे. तर होत्यात संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या. तर आजच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.